शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये कोणत्या मुद्द्यावरून कधी भांडण सुरू होईल याचा काही नेम नाहीये। आता पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये तू मेमे सुरू झाली आहे आणि यावेळेला कारण आहे ते मराठवाड्याचं पाणी। मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त परभणीतल्या दुधगावचे फोटो ट्विट केले आणि जलयुक्त शिवारने कशी किमया केली हे जनतेसमोर मांडलं आणि शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचं क्रेडिट घेतलं। पण मुख्यमंत्र्यांचं हे ट्विट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना चांगलंच झोबलं। मग तातडीने शिवसेना ही मैदानात उतरली। जलयुक्त शिवारला शिवसेनेनं शिवजल क्रांतीने उत्तर दिलं। शिवसेनेकडून पारंडा गावातले फोटो व्हायरल करण्यात आले। मराठवाड्याच्या जनतेला शिवसेनेच्या प्रयत्नांमुळेच पाणी मिळाल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला। आज आता थोड्या वेळामध्ये मला निरोप येईल। मी बहुतेक शनिवारी धाराशिवला जातोय। तिथे शिवजल क्रांतीची फार मोठी कामं झालेली आहेत। आता अर्जुनराव खोतकर सुद्धा माझ्यासोबत आहेत वरती। त्यांनी सुद्धा जी शिवजल क्रांतीची कामं केलेली आहेत, या सर्व कामांना आता यश यायला लागलेलं आहे। नाही, मला त्याच्यात काय जायचं नाहीये। त्या श्रेयाच्या लढाईत काय पडायचं नाही, पण शिवसेनेने केलेली कामं ही लोकांसमोर आहेत। मला बाकी काय म्हणायचं। जलयुक्त शिवार योजना भाजपची तर शिवजल क्रांती ही शिवसेनेची योजना। त्यामुळे पाण्याच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली। शिवसेनेने तर भाजपवर आमची योजना ढापली असा थेट आरोप केला, पण भाजपनेही शिवसेनेच्या या दाव्याला खरमरीत असं उत्तर दिलं। पाणी म्हणजे जीवन। मराठवाड्यातली जनता जगण्यासाठी संघर्ष करते। राजकारण्यांनो, जनतेला पाणी देणं तुमचं कामच आहे। मतांचा जोगवा मागण्यासाठी हात पसरता, मग पाणी दिलं तर त्याचा देखावा कशाला करता? पाणी हा आमचा हक्क आहे आणि सत्ताधारी म्हणून तुम्ही ते देणं हे तुमचं कर्तव्य। जलयुक्त शिवार, शिवजल क्रांती। नेत्यांनो, तुमच्या श्रेयवादाच्या लढाईत आम्हाला काडीचाही रस नाही। तुमची लढाई तुम्हाला लख लाभो। आणि बरं का, तुमचं हे तू मैमयवालं भांडण आम्हाला चांगलंच समजू लागलंय। जनतेला मूर्ख समजण्याची चूक करू नका। हेमंत बिरजे, जय महाराष्ट्र, मुंबई।